कणकर. आज इथे मी तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल भाषण म्हणून दाखवणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐकावे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, गणपती, गज अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टवधान द्वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत योगी, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्वरजयक्ष छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत मी शिवरायांविषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. महाराष्ट्राचे आदी दैवत, भूपती, नृपती, पृथ्वीपती, परमप्रतापी, प्रगल्भ बुद्धिमान, जगविख्यात, विश्ववंदनीय राजाधिराज, योगीराज, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊच्या लेकीचा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडतात ज्यांच्या मुखातून आपोआपच जय हा शब्द बाहेर पडतो. रक्त सळसळते, छाती अभिमानाने फुलते, अंगावर सरकन काटा येतो. अशा मराठमोळी बंधू आणि भगिनींनो, आज मी इथे एका महापुरुषाची गाथा उलगडणार आहे, ज्याला तुम्हालाच नाही तर संपूर्ण जगाला अभिमान वाटतो. विजय सारखी तलवार चालवून गेला, जड्या छातीनं हिंदुस्थान हलवून गेला, वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळा काढून गेला, स्वर्गात गेला आणि देवांनी ज्याला झुकून मुजरा केला. असा मर्द मराठा माझा शुभ होऊन गेला, असा मर्द मराठा माझा शुभ होऊन गेला. यामध्ये जन्मलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मताच ही माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव कोरून ठेवते. छत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात कानाकोपऱ्यापर्यंत पसरलेले आहे. कोण होते हे शिवाजी, असे कोणते कार्य त्यांनी केले की 350 वर्ष उलटूनही त्यांच्या नावाचं जयजयकार सगळीकडे होतो. इथल्या लोकांना तर सोडच, इथल्या दरेकरांनाही विचारले शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचाराच्या सह्याद्रीला आणि विचाराच्या सागरीला माझा शुभ कसा होता, माझा शुभ कसा होता. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नावच आहे की ज्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर त्यांच्या कार्याची व पराक्रमाची माहिती सांगणार आहे आणि सर्वांना प्रेरणा देणारे आहे. 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जग जाणणारे, शिस्तप्रिय, वाणिज्य तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कोणी एके काळी आम्ही जनावरांसारखे जीवन जगत होतो. आमच्या अन्नधान्यावर सोडच, आमच्या देहात सुद्धा आमचा अधिकार राहिला नव्हता. जनावर आणि माणसं तर दूरच, मंदिरातील देव सुद्धा सुरक्षित नव्हता. या दरम्यान सिंदखेडचे राजे लखुजी जाधव यांची कन्या म्हणजे दुर्गा भवानी रणचंडी अशा जिजाऊंचा विवाह तोड निजामशाहचे थोर सरदार मालोजीराजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. तेव्हा महाराष्ट्रात 5 सुलतानी सत्ता राज्य करत होत्या. त्यांच्या आसपास सतत लढाया व्हायच्या. यात महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे, कारण मराठा सैनिक नाव खाऊन मारले जायचे. याच परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार, झगमगता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली. फाल्गुन वैद्य तृतीया शके 1551, 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंची पुण्य आली होती फळाला, कारण जनतेचा पोशिंदा माझा राजा जन्मला, अरे माझा शुभ जन्मला, दीनदलिताचा कैवारी जन्मला, दुष्टांचा संहारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला, माझा शुभ जन्मला. शुभांचा जन्म